गेल्या काही दिवसापूर्वी कठोरा गांधी मार्गावर एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता प्रेम प्रकरणात अडसर ठरलेल्या पतीची त्याच्या पत्नीनेच कट रचून व मित्राच्या मदतीने निर्गुण हत्या केल्याची बाब पुढे आली आहे। भारतीय सेनेमधून निवृत्त झालेले माजी सैनिक तथा रेल्वेत नोकरीला असलेले मिलिंद सौदागर वाघ, वय वर्ष 42, राहणार अनंत विहार कॉलनी, शेगाव नाका, अमरावती असे मृतकाचे नाव असून नांदगाव पेठ पोलिसांनी एका महिलेसह 3 युवकांना या प्रकरणी आता अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृतक मिलिंद हे भारतीय सेनेतून निवृत्त झाल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये उदखेड येथे रेल्वे गेटवर गार्ड म्हणून कार्यरत होते। त्यांना सेनेची पेन्शन व रेल्वेचा पगार सुद्धा सुरू होता, परंतु काही महिन्यापासून त्यांची पत्नी राहते घर व पेन्शन नावाने करून घटस्फोट देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होती। याच कारणावरून वाद वाढल्याने त्यांची पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहत होती। मृतक मिलिंद त्यांचे लहान भाऊ प्रशांत सौदागर वाघ, वय वर्ष 32, राहणार न्यू तापडिया नगर, अकोला यांच्याशी नेहमी संपर्कात राहत असून त्यांना पत्नीकडून होणाऱ्या त्रासाबाबत ते नेहमी सांगत होते। अशातच 16 एप्रिल पासून मिलिंद यांचा फोन लागत नसल्याने प्रशांत वाघ हे अमरावतीत त्यांच्या घरी आले। सर्वत्र शोध घेऊन ते मिळून न आल्याने अखेर प्रशांत वाघ यांनी याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। गाडगेनगर पोलिसांनी मिलिंद यांची शोध मोहीम सुरू केली असता काही दिवसापूर्वी नांदगाव पेठ पोलिसांना कठोरा गांधी मार्गावरील राठी यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला। प्रशांत यांनी मिलिंद यांचा मृतदेह ओळखला आणि त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात पत्नीविषयी हत्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या तपासात एक भयानक हत्याकांड समोर आले। आरोपी महिलेनं घर पेन्शन नावाने करून घेण्यासाठी आणि त्यानंतर घटस्फोट घेण्यासाठी मिलिंद वाघ यांच्यावर दबाव आणत होत्या। मिलिंद यांचे दुसऱ्या महिलेसोबत सूज जुळले असून ते तिच्या नावाने पेन्शन करून देतील असा संशय आरोपी महिलेला होता। आरोपी शुभम, संकेत व कार्तिक हे तिघेही नेहमी मिलिंद यांच्यासोबत दारू पित होते, त्यामुळे पत्नीने तिघांना सोबत घेऊन मिलिंद यांच्या हत्येचा कट रचला। 18 एप्रिलला तिन्ही आरोपींनी मिलिंद यांना दारू पिण्याच्या बहाण्याने कठोरा गांधी मार्गावर नेले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली। आकस्मिक मृत्यूची बनाव आणण्यासाठी आरोपींनी मिलिंद यांचा मृतदेह शेतालगतच्या नाल्यात फेकून दिला। या संपूर्ण बाबी तपासात उघड झाल्यानंतर नांदगाव पेठ पोलिसांनी मिलिंद वाघ यांच्या आरोपी पत्नीसह शुभम देवीदास भोयर, वय वर्ष 19, राहणार आम्रपाली नगर, अमरावती, शुभम देवीदास भोयर, वय वर्ष 19, राहणार आम्रपाली नगर, अमरावती, संकेत अशोकराव भोळे, वय वर्ष 29, राहणार आशियाट कॉलनी, कार्तिक मुरलीधर कडूकर, वय वर्ष 19, राहणार मार्बर लाईन, शेगाव नाका, अमरावती यांना ताब्यात घेतले। अटक होताच आरोपींनी मिलिंद वाघ यांच्या हत्येची कबुली दिली। 4ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस पुढील तपास करत आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।